तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या रेसिपी बाय दीपालीच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे. त्याचं म्हणजे आपला त्या नाव आहे डाळ बाटी. तर हे खूप स्वादिष्ट लागते. तर मग चला सुरू करूया. तर आपण डाळ शिजवून घेऊया पहिले. तर मी कुकर ठेवले, थोडस तेल टाकते, नंतर पाणी टाकते आणि नंतर ही डाळ मी 2 वेळा धुवून घेतली आहे चांगली. आणि आपली हळद टाकतो थोडीशी आणि याला चांगला आपण शिजवून घ्या. तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. चला मग. तर मी आता इथं पीठ घेतलंय. हे आपलं जिरं, हळद, खाटा सोडा आणि आपलं तीळ हे सगळं मी मिक्स करते आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ. हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे आपला रवा ते पूर्ण टाकते त्यात. आता आपण याला मळून घेऊया पूर्णपणे. तोपर्यंत आपली डाळ पण शिजून रेडी होईल. याला एकदम कडक भिजून घ्यायचं म्हणजे निब्बर, कारण की ते तळावं लागतील त्याच्यामुळे. आणि जर आपण त्याला थोडंसं तेल टाकूया, कारण की म्हणजे कसं नरम राहतील. तोपर्यंत आपली डाळ पण शिजून झाली असेल. बघा असं मस्त मळून घ्यायचं. एकदम असं कडक ठेवायचं त्याला. कडक असलं ना एकदम मस्त कुरकुरीत लागतील ते. आता पीठ भिजून झाले, बघू शकता तुम्ही. आता बघा डाळ एकदम शिजली एकदम, बघू शकता तुम्ही. अशी एकदम शिजून घ्यायची. आता पहिला फोडणीला घालूया. फोडणी घालू एकदम मस्त तिखट. आपलं पुरं तपलंय. आता त्याच्यात तेल टाकलंय. डाळ थोडंसं फोडणी घेऊया. पहिले ते मी हे टाकते. हे ना मिरच्या, लसूण आणि अद्रक याचं आपण बारीक करून घेतलंय आणि हे कढीपत्ता आहे. आपण याच्यामध्ये मिक्स करून चांगलं शिजून घेऊया. फ्राय करून घ्या. आणि हे जिरं आहे, थोडंसं आपण जिरं टाकूया. आता एकदा मस्त फ्राय करून घेऊ. फ्राय वरती एकदम चांगलं झालं फ्राय करून, बघू शकतो. मस्त वास पण येतो एकदम तिखट. आता आपण याच्यामध्ये जरा हे टोमॅटो टाकूया. बारीक करून घ्यायचा टोमॅटो आणि ना टोमॅटो चांगले कळसून घ्यायचे. कांदा शेवटला टाकायचा, कारण त्याला जास्त कळसावं लागत नाही. आता त्याच्यात कांदा टाकूया. याला मस्त म्हणजे एकदम चांगलं फ्राय करून द्यायचं. म्हणजे बारीक झालं पाहिजे, असं त्याला पाणी सुटलं पाहिजे, थोडंसं तेल सुटलं पाहिजे. बघा आता एकदम मस्त शिजलंय. आता आपण याच्यात ना थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आपली डाळ टाकून देऊया जी आपण शिजवून घेतली. मस्त झाली, एकदम तिखट झाली माझी डाळ. तर तुम्ही बघू शकता. मी थोडंसं पाणी ऍड करते, कारण की ना मस्त झाली पाहिजे, जास्त झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी ऍड करते. चांगलं मी पाणी ऍड करते, तुम्ही तुमच्या प्रमाणे करा. बघा काय मस्त झाली, एकदम तिखट. मस्त फ्राय पण झाली सगळं. थोडीशी कोथिंबीर टाकू आणि थोडंसं सजावटीसाठी कोथिंबीर ठेवूया आपण. आता जरा उकळू द्यायचं आणि मी मीठ पण टाकून घेते सोबतच. बघा मस्त झालं. जरा मस्त हलवून पण घेतलं. आता थोडंफार शिजू द्यायचं. त्याच्यानंतर आपण बाटी तळायला सुरू करूया. आता आपलं मस्त शिजून झाले, बघू शकता. आता आपण कोथिंबीर ठेवूया थोडीशी. गॅस बंद करू. आणि बंद करून बाटी तयार करून घ्या. मी एवढं हे घेते. आपण साईडला ठेवूया. आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं साईडला, म्हणजे मध्येच लावून घ्यायचं. आणि जे आपण साईडला केलं ना ते इथे ठेवायचं आणि असं गोल करून घ्यायचं. मस्त आपलं रेडी होईल.
असं करून घ्यायचं, सगळं असं करून घ्यायचं पहिले, सगळं आपल्या पिठाचं. लाटून घ्यायचं, तर थोडंसंच लाटायचं, कारण त्याच्यात जेवढा बसेल ना तेवढा थोडंच लाटायचं. आणि असं तेल लावून घ्यायचं मध्ये, नंतर त्याला असं ठेवायचं. असे मी खूप केले, म्हणजे पूर्ण करून गेले. मी एकदम छोटे केलं. चला करू. आता आपण ना, जी माझं इडलीचं भांडे आहे, तुमच्याकडे इडलीचं भांडं असेल तर तुम्ही टोकामध्ये टाकू शकता. त्यात पाणी टाकायचं आणि त्याला याच्यामध्ये मी दीड तांब्या पाणी टाकले उकळी मारायला. आता मी त्याकडे तेल लावून घ्यायचं, असं तेल लावून घ्यायचं, असं पूर्णपणे तेल लावून घ्यायचं. तेव्हा ते नंतर शिजून झाल्यानंतर निघतील. आणि माझ्या बाट्यांना असे गोल करून खरं 8 झाले, तुम्ही त्याप्रमाणे लावा. हे बघा असं ठेवायचं. नंतर नाही असं झालं ना तर आपण याला नंतर काढून घेतो. अशा प्रकारे ठेवायचं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागते रेसिपी. आता आपलं पाणी चांगलं उकळून झालंय, तुम्ही बघू शकता बघा कशा उकळी येतात ते. आता आपण हे ठेवून देऊया, असं हळूच ठेवायचं. बघा, आणि माझा एक झाला कमी यायचं होतं, हे पण झालं. आता याला ना आपण झाकण लावून ठेवून देऊया. त्याला किमान 10 ते 15 मिनिटं ठेवूया. किमान 7-8 मिनिटं ठेवलं तर मग होऊन जाईल. त्याच्यात गरम म्हणजे जड ठेवायचं, कारण की कसं ते मग बरोबर वाफेमध्ये शिजून जातात. तर मग चला आपण वेट करूया. बघा आता आपले 15 मिनिटं झालेत. मी 15 मिनिटं ठेवलं होतं. हे पण मस्त बघा हे शिजलेत म्हणजे जाते. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण ही कढई तपली आहे, तेल टाकून घेऊया तळण्यासाठी. आपली बाटी थोडंसं अजून जास्त टाकते बस. आता तेल उकळल्यानंतर आपण बाटी टाकून घेऊया. आता बाटी आपण चिरून घेऊया. बाटी असे झाले, गरम आहे, त्याला कापून घेऊया आपण. गरम आहेत, असं त्याला कापून घ्यायचं. तुम्ही तुमच्या शेपमध्ये कापू शकता. बघा असे कापून घ्यायचे. मी असं सगळं आता कापून घेते, तोपर्यंत आपलं तेल पण कडक होतं. आता बघा हे आपण शिजून झाले आणि आपलं तेल पण तापलंय, असं झालंय कडक. हळूहळू सोडायच्या. आता याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळू द्यायचंय. असं एकदम ब्राउनी सोनेरी कलर आला ना, जसं बघा याला आता साईडला आलाय, तसं त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा. सोनेरी कलर आला ना म्हणून त्यांना काढून घ्यायचं, नंतर आपण खाऊ शकतो त्याला. तुम्ही नवीन कोणी असेल ना चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला मी असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवत आहे गावाकडचं. कसं झालं, मस्त झालंय. आता पुढं ब्राऊन होऊन द्यायचं सगळे बाटी. आपलं डाळ बाटी रेडी होती. हे असे ब्राऊन कलर आले. आता सोनेरी कलर आपल्याला काढून घेऊया. असं दाखवायचं. आता माझ्याकडे वरण टाकायचं. हे मी तूप टाकते थोडंसं, म्हणजे खायला एकदम मस्त लागते. 2 चमचे. अशी आहे आपली डाळ बाटी रेडी. खूप छान आहे. तर आपली डाळ बाटी रेडी होती. तर खूप छान लागत होती, स्वादिष्ट बनलेली. तर मग तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर मग मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा.